अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपकडून नारायण राणेंना मात्र उमेदवारी देण्यात आली नाहीये। अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्यासोबतच मेधा कुलकर्णी यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। यांच्यासह अजित गोपछडे यांना देखील भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र नारायण राणे यांची संधी कुठेतरी हुकल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांची वर्णी लागली आहे, तर भाजपकडून नारायण राणे यांना मात्र संधी देण्यात आली नाहीये, त्यामुळे कुठेतरी नारायण राणेंची संधी ही हुकल्याचं बोललं जातंय। अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मेधा कुलकर्णी यांच्यासह अजित गोपछडे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, मात्र नारायण राणेंची उमेदवारी हुकल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता खरं तर राज्यसभेच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा होत होत्या आणि त्याच अनुषंगाने आता कुठेतरी चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे, कारण अशोक चव्हाण तसेच मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे, तर नारायण राणे यांचं मात्र नाव वगळल्याचं पाहायला मिळतं। भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली नाहीये। भाजपने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी 3 जणांचा खरं तर प्रस्ताव पाहायला मिळतो। 3 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यासह अजित गोपछडे यांना देखील भाजपकडून महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र भाजपकडून या संदर्भात आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सध्या समोर येते। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। चेतन, आपण बघतोय भाजपकडून खरं तर राज्यसभेसाठी 3 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे, नेमके काय अधिकचे अपडेट मिळत आहेत? एकंदरीत ज्या प्रकारची नावं समोर आलेली आहेत, एक म्हणजे अशोक चव्हाणजी नाव निश्चित मानलं जात होतं, दुसरीकडे आता मेधा कुलकर्णी आणि तिसरं नाव जे आपण समोर पाहत आहोत अजित गोपछडे यांचं नाव आहे। अजित गोपछडे हे स्वतः कार सेवक होते, द्वितीय वर्ष वर्ग प्रशिक्षित आहेत, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने रुग्ण मित्र जी नवीन अभियान भाजपने यावर्षी सुरू केलेलं होतं आणि एका वर्षामध्ये 50,000 रुग्ण मित्र तयार करण्याचा संकल्प केला होता। त्या अभियानाचे प्रमुख डॉक्टर गोपछडे होते आणि म्हणूनच कुठेतरी एक मोठी जबाबदारी राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेली आहे। याआधी 2020 मध्ये विधान परिषदेसाठी त्यांना तू असा जोडलेला राहा। आपण बघतोय अशोक चव्हाण यांना राज्यसभेसाठी खरं तर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर मेधा कुलकर्णी यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।